बाबा काय नाव आहे तुमचं? सोनू बांगले, गाव? भांगलेवाडी. कुठनं पाणी आणताय? पाणी ओढ्यावरून आणतंय, ओढ्याला पण पाणी नाही राहिलं, वाटीने भरून आणावं लागतंय. टँकर येत नाही? टँकर येत नाही, टँकरची मागणी करून सुद्धा टँकर इथं बांगलेवाडीला येत नाही. ओके, पण टँकरची मागणी केली आहे का? तुम्ही फोन केलता कधी? लोकांना येत नाही वाटतं. आम्ही पुण्याला असतो पण 2 दिवसासाठी येतो, पण आमचे बघा पाण्याचं हालेत, आम्हाला पाणी घेऊन येता येत नाही. आता हे पाणी तरी चांगलं आहे का? खराब पाणी आहे बघा नाही. गढूळ पाणी एकदम खराब, कसं काय मुलांनी पियचं आमच्या? खाली ओढ्याला बी पाणी नाही राहिलं, लोकांनी कसं काय जगायचं आणि कसं पाणी प्यायचं इथून? आता हे वड्यातनं आणलं का तळ्यातून आणलं तुम्ही? ओढ्यातून आणलं, तळ्यात पाणी राहिलं नाही बिलकुल. किती दिवस झाला अशी अवस्था इकडे? आता जवळजवळ 2-3 महिने झाले. बापरे. पाणी सोडायला पण पाणी नाही राहिलं. आता लोकांनी कसं काय पाणी आणायचं आणि कसं काय स्वयंपाक करायचा? प्यायला पाणी नाही म्हटलं तर. आणि ते पण खूप गढूळ पाणी आहे ओढ्यामध्ये. थोडंसं हे 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 जे हातात आहे वगैरे त्यांनी पाणी भरलं? हे वाटीने पाणी भरावं लागतंय बघा. अरे बापरे बापरे. अवघड परिस्थिती आहे. आम्ही कधीतरी येतो पुण्याला तर आम्हाला हांडे घेऊन वर चालायला येत नाही. बापरे. किती लोकवस्ती इथे? 8-10 लोक असते घर आहेत. ओके. हा. सगळ्यांची हीच अवस्था आहे? सगळ्यांची हीच अवस्था आहे. म्हणजे तळ्यात जे पाणी वगैरे ते संपलंय का? मग तळ्यातलं पाणी संपलेलं आहे. टँकर अजून आलाच नाही? टँकर आलाच नाही. टँकरची मागणी केली तरी टँकर पाठवत नाही इकडे. बापरे. काल पण काहीतरी फोन केले होते ना की हा, टँकरचं? केले होते फोन, तरी पण टँकरच नाही येत. ओके. काय व्हायला पाहिजे? टँकर आला पाहिजे किंवा पाण्याचं काहीतरी कायमस्वरूपी बंदोबस्त झाला पाहिजे. हा, बोला बोला. हा, कसं काय पाण्याचं आम्हाला टँकर येत नाही. या ओढ्यातून पाणी आणावं लागतंय. आम्ही पुण्यावरून येतो, मुलं येतात तर त्यांना हे पाणी गढूळ पाणी सुट होत नाही, ते आजारी पडतात. मग इथं 50 घरांची लोकसंख्या आहे. त्यांनी कसं काय दिवस काढायचं इथं? आम्ही तर पुण्याला असतो. आमची काय 2 दिवस येतो मुलं तर घेऊन, तर ती मुलांना पाणी सुट होत नाही आमच्या. ती लगेच बघा, काल आली मुलं, आज लगेच निघून गेली. पाणी नाही म्हणून? पाणी नाही, ओढ्यात पाणी येतं, इतकं गढूळ पाणी आहे. खराब पाण्याने मुलं आजारी पडली. तुम्ही टँकर पाठवत नाही, काय नाही मागणी करून. 50 लोकसंख्या आहे, ती काय पिणार? तुम्ही टँकर पाठवलं तर ती पितील ना पाणी. बरोबर आहे. मावशी, दरवर्षी ही अशीच अवस्था असते का? हो हो, दरवर्षी हीच अवस्था असते मे महिन्याच्या सुट्टीला. आणि मे महिन्याच्या सुट्टीला मुलं येतात आम्ही घेऊन इकडं गावाला, हवा पाणी बदलण्यासाठी. पुण्याला मुलं वैतागतात. सुट्टी म्हणून येतो, लग्न असतात इकडं कुठं गावाला, मुलं हौस मौज करण्यासाठी येतात. तर ही पाण्याची अवस्था, ओढ्याला पाणी नाही, कुठं कुठं वन फिरून एखादा हंडा भेटला तर आणायचं, त्याच्या स्वयंपाक करायचं का आंघोळ्या करायच्या आम्ही. आता सकाळी पण आम्ही पाहिलं की त्या ठिकाणी बरेच लोक त्या वड्यात दिसत होते, म्हणजे ते पाणी भरायसाठी होते? हो, मी बघा आता 6 वाजता गेलते तर आत्ताच चालले घरी. बघा बापरे. किती ते वेळ साठवून- झाला, 2 तास. साठवून भरतायत पाणी? हो, असं साठल तेव्हाच ते पाणी आम्हाला भेटते. आम्ही पुण्यावरून आलोय काल, तर ही अवस्था आहे आमची. ते तळ्यात जे पाणी होते पूर्ण संपले की खराब झाले? काय अहो, ते खराब पण झाले आणि संपले. काय ते अर्धा टँकर पण पाणी नाही त्याच्यात, ते इतकं घाण पाणी आहे. ते असं वर ते हातात घेतलं तरी ते याचा पिण्यासारखं नाही आणि वापरण्यासारखं नाही. अरे बापरे. कसं काय जीवन जगायचं? दरवर्षी जर मावशी अशी अवस्था असेल तर इथे लोक कसे राहणार वगैरे? बरोबर ना? आता ही लोक पुढं देतात, काही अर्ध्या देतात किंवा काहीतरी फोन करून बोलावतात, पण ती काय कोणी बघण्यासाठी येते नाही. हा, काय परिस्थिती? सरपंचांना किंवा पाटलांनी येऊन चौकशी करून ते पुढं कळवायला पाहिजे तुम्हाला. कळायला पाहिजे. बरोबर आहे. नाही, आता मग तुम्ही रोजची अशीच अवस्था आहे का तुमची, रोज डेली? अहो, रोज असेच. आम्ही तर आता पुण्यावरून आलेले, पण इथली माणसं काय करत असतील? टँकर इथे एकही दिवस नाही आला ना? मग आता आम्ही 4 दिवस का 5 दिवस तर येतं, पाण्याचा टँकर आलाच नाही. मग याच्यात आम्ही आधी आलं, माहिती काढली तर त्या ठिकाणी टँकर इथं अद्याप चालू झालेलं नाही वगैरे. झालंच नाही का? लोकांची मागणी असून सुद्धा. हो. आता हे जे पाणी आणलं हे पिण्यायोग्य आहे का? अहो, हा एक गडवा त्याच्यात असं तुरटी फिरवून ते पाणी शुद्ध करतो आम्ही. तेव्हा पिताय? हा, आता इथं ही इथली लोकसंख्या आहे, काय फिरवलं तर फिरवलं, नाही तर ताण लागली का तसंच पितात पितात बिचारे. गडू पाणी. मग आता त्याला विलाज नाही ना. आता कपडे वगैरे धुवायला बघतोय आम्ही की फार म्हणजे फार वाईट अवस्था आहे. कपडे धुवायला पाणी नाही, काय नाही. कपडे साठवाटी पुण्यावरून आले अरे, लोक. खालचे लोक बघितले काल ते मेनुमरवाडीवरनं पाणी घेऊन आले. हा, ती मेन नंबर तरी 3 किलोमीटर असेल. तिथून पाणी आणलं काय? हा, काल लोकांनी आणलं. आता आमच्या सारख्याला पाणी घेऊन चालता येत नाही, काय नाही. मावशी, काय व्हायला पाहिजे याच्यावर? याच्यावर काय तरी दरवर्षी जर हीच अवस्था असेल तर तुम्हाला काय वाटतं काय व्हायला पाहिजे? त्याच्यावरती काय तरी पर्याय काढायच पाहिजे ना सरकारने. काय पाणी वर्षभर पुरण्यासाठी काहीतरी करणं गरजेचं हा, काहीतरी पाणी साठवाय पाहिजेच यांनी. आहे. पाण्याची काय अवस्था आहे इकडे? पाण्याची अवस्था म्हणजे जो
तळाव होता, त्याच्यात खूप खराब पाणी झालं होतं आणि खाली गाळ सगळा येतोय, लोकांना त्रास होतोय, पाणी प्यायल्यानंतर घसे बसलेत, जुलाब उलट्या होतात. या भागात तर मग टँकर चालू आहे सगळीकडे, तुमच्याकडे टँकर येत नाही का मग? नाही नाही, आमच्याकडे टँकरच नाही आहे. सरपंचाला विचारलं तर तो म्हणला मी प्रस्ताव मार्चच्या एंडिंगला दिलेले आहे, दिले तो. अजून काय ते झालं नाही काही. मग आता इकडे जर अधिकारी लक्ष देत नसतील तर मग त्याला काय करायचं? मतदानाच्या वेळेला येतात, आम्ही अमकं करून आम्ही तमकं करून, कमीत कमी ज्यांची सोय नाही त्यांना तरी सुरू करायला पाहिजे की नाही? हा, इथं जिथे काय खरंच गरज आहे इथं तेव्हा. काय परिस्थिती आहे हे येऊन स्वतः बघा म्हणा, तुम्ही नंतर द्या आम्हाला. काय इथं हौस आले का तुम्हाला सांगायला? मग असं काय झालं का मीडियावाल्यांना बोलवायचं किंवा बातमी द्यायची, तेव्हा तुम्ही जागी होणार, मग तिथून बघूया काय करायचं. तोपर्यंत काही लोकांची अवस्था इथं येऊन बघा तुम्ही. तुमचा जो तळा आहे एवढा मोठा वगैरे, त्यात बिलकुल पाणी नाही. पाणी बिलकुल नाही, फक्त गाळ राहिलंय खाली. ते गाळ ते मोटरही बंद व्हायचे उद्या, म्हणजे मग म्हणताला जाळले तुम्ही मोटर, ते कोण रिपेअर करून द्यायचा परत? ग्रामपंचायतीवाले लक्ष देते नाहीत. शिवाय आता आता हे टँकर जे आहे या भागात पूर्णपणे दिसत आहेत, म्हणजे आडीवरे असेल त्या भागात दिसत आहे टँकर. तुमच्याकडे टँकर आलाच नाही अद्याप की कसं काय? नाही नाही, आमच्याकडे ते कुठं आलेत का नाही अजून ते म्हणतात, अजून कुठंच चालू नाही झालं. पण तिकडे पाण्याची धरणाची सोय आहे खाली, तिकडे पाणी आहे त्या लोकांना. आमच्या तिथं पाणीच नाही, वरती डोंगराचा भाग आहे ना, त्यामुळं पाण्याची फार अवस्था बेकार आहे. अजून 2 महिने जायचे, पाणी मिळेल मला म्हणून काय सांगता येत नाही. लोक फार आता पाणी पाणी कुठून पेताय? पाणी आता कुठून पेताय? लांबून आणतात कुठून तरी एक हांडा प्यायला, किंवा तिथं खाली ओढ्यामध्ये असं साचवलेलं आहे थोडं, ते वाटीनं भरून आणतात. आता आम्ही एवढी सकाळी जेव्हा बघितलं तेव्हा काही 50 लोकांची इथं लोकवस्ती आहे, लोकवस्ती. तेवढ्या 50 लोकांना पाणी किती पाहिजे रोजचं? कमीत कमी 2-3 हजार लिटर तरी पाणी रोजचं पाहिजे की नाही? धुणं पाणी सोडा, निदान पियाचं खायचं तर पाहिजे ना. सभापती उपसभापती यांना नेहमी आम्ही विनंती करून सांगतो, तर त्यांनी ह्या भागात येऊन चौकशी करावं. जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर चौकशी करून नंतर पाठवा. पण फार बिकट परिस्थिती असल्यामुळं तुम्हाला काही असं वाटत नाही का बाबा हे लोक मुद्दाम म्हणतात का काय म्हणतात? तर त्यापेक्षा तुम्ही पाणी करून जा ना. बाबा, पण दरवर्षी जर ह्या टँकरचा विषय आहे, म्हणजे कधीतरी टँकरचा विषय संपवा, तुम्हाला हा. असं वाटत नाही का? ठोस आता काहीतरी उपाययोजना व्हायला असं पाहिजे. वाटतं. तळं देतात तर ते घेतात वर मुरमामध्ये, त्याला पाण्याचा पत्ता नाही. 100 तळ्याचा उपयोग आहे का? जिथं आखणी झाली तिथं तळे घ्यायला तयार नाहीत. कॉन्ट्रॅक्टदार आणि तुम्ही मिळालेले लोक असतात. तुमच्या एकमेकाच्या खिशात पैसे गेले का तुम्ही गार झाले. असंच आता रिपोर्ट द्यायला पाहिजे. नाही, पण आता ऍक्च्युली तसं जर पाहायला गेलं तर गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी टँकर चालू आहे बाबा, तर प्रॉपरली ठोस उपाययोजना काहीतरी होणं गरजेचं आहे. हा, मग त्यांच्या लक्षात नसेल का? जुने जरी कोण गेले असतील मागचे, आता नवीन जरी असते, त्यांच्या कानावर घातले, त्यांनी जागी व्हायला पाहिजे ना. बाबा काय परिस्थिती आहे. नाही, मला असं म्हणायचं आहे की टँकरचा जो विषय आहे हा. हा टँकर मुक्त व्हायला पाहिजे ना गाव. व्हायला कधी पाहिजे. होणार? कधी होणार आता ते त्यांना माहिती. आपण तर मागणी करतो. तुम्ही दरवर्षी मार्च एंडिंग संपलं की हा. टँकरसाठी मागणी करणार, दरवर्षी टँकर येणार, नाही आलं की मीडियात बातम्या येणार. हे सगळं म्हणजे रेग्युलरली चालू आहे. गेल्या अनेक वर्षापासून मी स्वतः पाहतो. तिथं ओढ्याला एक धरण मंजूर झालता, त्याचा पत्ता नाही. विहीर मंजूर झालती, त्याचा पत्ता नाही. पाईपलाईन नुसती रोवून ठेवले तिच्यात. खडकातून काय तिथं जोराला ते पाणी गेले सगळे अधिकारीने पैसे खाऊन, आणि इथं पाण्याचा पत्ता नाही. काल रात्री मी पुण्याहून आलीये, पण मला कालपासून पाणी नाहीये इथे पिण्याचं. हे अशी बॉटल किती दिवस मी विकत आणून पाणी प्यायची, की जे न परवडणार आहे आदिवासी लोकांसाठी. असं आहे. तर आम्हाला पाण्याची गरज खूप आहे आणि पाणी लवकरात लवकर मिळावं अशी आशा करते. तर या ठिकाणी काय आहे की दरवर्षी हीच अवस्था असते वगैरे, की म्हणजे मार्च एंड गेलं की त्या ठिकाणी पाण्याची टंचाई भासती, आणि या ठिकाणी वास्तविक पाहता पाण्याच्या ठोस उपाययोजना केल्या जात नाही. काय सांगाल? काय करायला पाहिजे? तुमचं काय म्हणणं आहे? काय करायला पाहिजे? त्यांनी आवर्जून काही पण करून आहे ना, लोकांची पाण्याची गरज भागवलीच पाहिजे. काही करून टँकर पुरवलं पाहिजेत, किंवा मग अजून इतर काही सुविधा असतील, कसं यांना पाणी मिळेल ह्या भागामध्ये, त्याची त्यांनी हे केलं पाहिजे. किंवा मग ते फिल्टर पाण्याचे बसवले पाहिजेत. मग काय होतं की दरवर्षी म्हणजे मार्च एंड आलं की टँकर येतो, पुन्हा पुढील वर्षामध्ये तीच समस्या राहते. असं गेल्या अनेक वर्षापासून हे सेम चालू आहे वगैरे. तर इथे काय केलं तर काय, म्हणजे तुमचं काय मत आहे, काय व्हायला पाहिजे? कसं बोर वगैरे पाडलं तर प्रयत्न केला पाहिजे त्यांनी. बोर किंवा मग अजून पाझर तलाव वगैरे असं असतात, त्यासारखे त्यांनी सुविधा निर्माण केल्या पाहिजे तिथे.
आदिवासी जेणेकरून बाबा त्या लोकांसाठी ठिकाणी ठोस परिपूर्ण सगळा विषय हा. संपेल आणि टँकर हा विषय संपून जाईल बंद असं. होईल. हे दरवर्षी वगैरे काय होतं की मग टँकर येणं, पुन्हा मग बायकांचे वाद होणं, असे बरेचसे प्रकार गेल्या वर्षी आम्ही पाहिले. हो, पाण्यावरून तर ह्या वाडीमध्ये कंटिन्यू सतत वादच होत आलेत. मी आता किती वर्ष पाहते, जेव्हा येईल तेव्हा पाण्यावरून आहेच भांडणं. नाही, वाईट आहे नाही सगळं. हो, आणि मग अक्षरशः म्हणजे ज्या पद्धतीने सकाळी मी पाहिलं लोक की अगदी वाटीने डब्याने पाणी जे भरत होते वड्यामध्ये, ते फार वाईट आहे ना. हो, नक्कीच हे कुठेतरी बदलायला पाहिजे का नाही? बदललं पाहिजे. आता हे पूर्वीचा काळ गेला. पूर्वीच्या काळामध्ये लोक कसे होती पण तशी, पण आताचं काय झालंय, त्यांना पाहिजे तसं अन्नामध्ये पण कस नाहीये. तसं पाहिलं तर त्यांना एवढी शारीरिक क्षमता नाहीये आताची. पूर्वीची कधी लोक कणानून आणत होते, पण आताची नाही आणू शकत. आता जिथं पाण्याची व्यवस्था जी आहे तुम्ही पाहिली खाली, म्हणजे ज्या ते लाल पाणी दिसतं वगैरे असं, हे फार डेंजर पाणी आहे ना? भयंकर पाणी आहे. हे पाणी कोणी पिऊ शकत नाही. त्या पाण्याचा भरपूर वास पण येतोय. आहे तळ्यामध्ये पाणी पण एकदम खालच्या थराला आहे आणि एकदम कमीत कमी पाणी आहे. ते साठ्याचं पाणी आहे किती केलं तरी, आणि त्याच्यामधून वास वगैरे येतो. त्यामुळे माणसांच्या काय म्हणतात, आरोग्याला धोकादायक पाणी येते. मग टँकर येणं गरजेचं आहे असं तुमचं म्हणणं आहे आता? हो, आलेच पाहिजेत. मी तर म्हणते उलट 2 आलेच पाहिजे. रोज एक तरी टँकर त्यांनी पाठवलाच पाहिजे. ऍक्च्युली म्हणजे रोज पिण्याचं पाणी आणि स्वयंपाकासाठी तर हे महत्वाचंच आहे. तुम्ही पाणी दिलं तर आम्ही पिणार आहेत, पर्याय नाही आम्हाला. नाहीतर असं करावं लागेल, गाव सोडून कुठंतरी नदीच्या ठिकाणी जाऊन राहावं लागेल. अशी स्थिती निर्माण झाली इथे. पाण्याची काय अवस्था आहे? अरे बाबा, आता किती दिवस झाला आम्ही आलो तर प्यायला पाणी नाही. हा, दरवर्षी असंच असतं? दरवर्षीच पार हे रे आमचे गुडघे पांगळे होऊन गेलो आम्ही पाणी वाहून. हा पण ते नाही ना कुठं हा वाहते. हा त्या असं धरून ते आणला. हा, ते पण नाही ना तळ्याबंदी, ते पण पाणी नाही. आता सकाळी बघितलं वड्यातलं पाणी आणतं, तिथं पाणी आहे का कसं? मग काय म्हणजे विहीर आहे की काय कसं? तिथं वाटेनं भरून आणतात पाणी. मग त्यांनी स्वतः ते खोदलंय वगैरे असं काहीतरी ना? स्वतः खोदून आणलं. आता त्यात पाणी नाही, तळ्यात पाणी नाही म्हणून तिथं आपलं उकरलंय ते परत. गडूळ पाणी नुसतं. अरे बापरे. मग पोरांचे एक गशे बसलेत. हा, मोठ्याल्या माणसांचे गशे बसलेत. मग प्रत्येक वर्षी हीच अवस्था असते. हे कधी बदललं पाहिजे तुम्हाला असं वाटत नाही का? आमचा अख्खा आयुष्य गेला बा त्या वाटेनं भरता भरता. आम्ही म्यानुमरीकून पाणी आण, डवळ्याच्या वाडीकून पाणी आण, कुंभेच्या वाडीकून पाणी आण, कोकण्या वाडीकून आण, आपलं आंब्याकून आण, टाकळीकून आण. बापरे, म्हणजे आधी तिकडनं पाणी आणायचे हा, आणलंय स्वतः तर. अजूनही 30 तर आहे. आणि आता सुद्धा म्हणजे ते टँकरची हा, अजून तेच आहे. हा, कधीतरी हे सगळं बदलायला पाहिजे मावशी, असं वाटत नाही का? 50 वर्ष होऊन गेली. आमचं तर म्हणणं आहे बदलायला पाहिजे. मग इकडचे लोकप्रतिनिधी जे आहेत वगैरे हा. ते लोक लक्ष देत नाही इकडे? लक्षच देत नाही. मी तर हेच म्हणते, लक्षच देते नाही. दान झालं की गेले सर. मग 25 वर्ष सांगतात. जवळ निवडून यायच्या अगोदर तेवढे म्हणणार आम्ही पाईपलाईन देतो, आम्ही पाणी देतो. हा, अजून ती स्कीम होती. आता तुम्ही कवा ते आता म्हणणार ही किम आहे ती किम आहे. हा, असं. वाईट आहे, हे सगळं बदलायला पाहिजे मावशी पण. आता त्या रोडच बघ ना, इकडूनच रोड करीत नाही आला पाहिजे तर म्हणले नाही तिकडून आणायचं. मग आता ह्या रोडला कोण बघणार इकडं? बरोबर. हा, हा, त्या रोडचं पण वाईट अवस्था आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये आम्ही गेल्या वर्षी बघितलं की फार वाईट अवस्था. तुम्हाला आता नीट गाड्या घेऊन येतात का? स्वतः सभापती म्हणला मग? इकडून खाता का तिकडून खाता. आता आपले दिवस गेले. आपण कुठून बी पाणी आणत होतो पहिल्यांदा. पहिल्यांदा आम्ही कुठून बी पाणी आणायचो. आताचे सुना म्हणा, लेक म्हणणार ते तांबे भरून घेऊन येऊ शकत नाही. जसं नाही या मर म्हणा एक कळशी भरून घेऊन येतात काय? हा, मग टँकर येणं गरजेचं आहे आता तरी. हा, टँकर येणं गरजेचं आहे. पाणी बापी यायलाच नाही आम्हाला. काय सांगू तू? नाही वड्याला खाली जावा, साऱ्या उभ्या जुऱ्यानं यावा. आम्ही थुका गिळतून जगत होतो. हा होय, चुका गेलो जगतो. काय सगळं करतो? तुम्ही कुठून पाणी आणलंय मग? अरे बा, वड्याला खालून. तिथं काय केलंय म्हणजे उकरलंय, खोदलंय, काय केलंय? हा, उकरलाय वायसा एवढा डवरा त्याचा भरितो ना आणि तो. आता फार एवढे लोकं सगळे तिथून आणतात नटून मग? पटून हा, सगळं तिथूनच आणि त्यात मग काय करतो बा? 8-8 दिवस आंघोळ्या नाही आम्हाला. तिकडे डुंगांदी वापरीत आम्हाला इथं पियाला मग नाही. काय करायचा? नाही नाही, अवघड परिस्थिती आहे मग पाण्याची. मग एक टँकर आला असा तर काय झाला असा.
टँकर येतच नाही ना? नाही ना नाही नाही रोज नाही उद्या रोज दिसाडी दिसाडी नाही एक आला तरी चिकार झाला. दिसाडी हम्म पण ते येत नाही ना? नाही येत ना बा.